निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील त्या कुविख्यात सावकाराचे आणखी काही कारनामे समोर आलेत। साकूर गावातील डोंगरे बंधूंचा साकूर परिसरात मोठा खाजगी सावकारकीचा धंदा जोमात सुरू आहे। काही दिवसांपूर्वी वाकचौरे कुटुंबाने या सावकारांच्या जाचाला कंटाळून सोयीच्या मरणाची परवानगी थेट जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे मागितली होती। यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। या सर्व घटनेनंतर उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांनी या सावकारांच्या घरावर छापे टाकले आणि जवळपास 14 संशयित कागदपत्रे घेऊन गेले। यात 14 पैकी केवळ एका जणाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे। आपल्या जवळील पुराव्यांसह त्यांनी हे म्हणणं मांडलेलं आहे। या खाजगी सावकारांच्या दहशतीमुळे कुणीही समोर येत नसल्याचा आरोप पीडित कुटुंब करत आहे। यावेळी उपनिबंधक कार्यालय संगमनेर यांनी जाहीर नोटीस काढत जवळपास 14 लोकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं। परंतु फक्त एका व्यक्तीनं आपली बाजू मांडत या सावकाराने आपली कशी फसवणूक केली हे सांगितलेलं आहे। वनवे यांना या सावकाराच्या जाचाला कंटाळून अखेर 2 एकर जमिनीला मुकावं लागलं आहे। ही शेती गेल्यानं वनवे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। यावेळी त्यांना राजसत्ता न्यूजवर आपली व्यथा व्यक्त केलेली आहे। मी बाळासाहेब रामभाऊ वनवे, राहणार हिवरगाव पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। आम्हाला 2 दिवसापूर्वी बेकायदेशीर सावकारकी संदर्भामध्ये जाहीर नोटीस प्राप्त झाली। ती नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्याच्यात 7 नंबरला माझे वडील कैलासवासी रामभाऊ संभाजी वनवे यांचं नाव आढळलं। मी चौकशी केली असता सदर 12 वर्षापूर्वी आमचे वडील यांनी एका सावकाराकडं आम्ही जमीन 2008 साली माझे वडील रामभाऊ संभाजी वनवे यांनी खाजगी सावकार बंशी पंढरीनाथ डोंगरे यांना 2008 साली 1 एकर जमीन घर खर्चासाठी अडचणी असल्यामुळे गहाण ठेवली होती। त्या गहाण जमिनीला वर्षाला 33,333 रुपये म्हणजे 1 लाख रुपये मुद्दल 3 वर्षात डबल द्यायची अशी बोली झाली होती। सदर रक्कम आमच्याकडे 3 वर्षात आली नाही तरी सावकाराने आमच्याकडे तगादा लावला, जमीन नावावर करून घेतली, नोंद करून घेतली। त्यानंतर आम्हाला माहिती सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही स्वतः आमच्या मिळकतीची गट नंबर 225 मधील क्षेत्र 2 एकर ही जमीन सोडवण्याची तारीख 2012 साली, ज्या दिवशी आम्ही ही 3/12/2012 ला आम्ही ही डोंगरे यांच्याकडून जमीन सोडवली, त्या दिवशी आम्हाला 2 एकर जमीन विकावी लागली। 2 एकर जमीन आमच्या गावामध्ये तानाजी नागरे यांना आम्ही विकली आणि सावकारांनी ते पैसे परस्पर आमच्याकडून घेतले, आमचे पैसे कापून घेतले। 3 लाख रुपये, 1.5 लाख रुपये व्याज होत होतं, 1,55,000 आणि मुद्दल 1 लाख। आम्ही विनंती केली, माझ्या वडिलांनी केली, त्यांनी न ऐकता आमच्याकडून 3 लाख रुपये कापून घेतले। त्याच्यामुळं आम्हाला ही नोटीस प्राप्त झाल्यामुळं आमचं झालेलं नुकसान त्यावेळेच त्याचं म्हणणं द्या असं आम्हाला समजलं आणि मी वारस माझ्या वडिलांना असल्यामुळं मी उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर कोरे साहेब यांना या बेकायदेशीर सावकारकीबद्दल आज आमचं म्हणणं मांडलेलं आहे। तरी या बेकायदेशीर सावकारांनी जे लोकांचे जास्त पैसे घेऊन प्रपंच बसवलेत त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि साकूर येथील 14-15 लोक यामध्ये होती, पण विलास दौलत वाकचौरे, संगीता विलास वाकचौरे हीच लोक फक्त आज त्या ठिकाणी उपस्थित राहिली आणि आम्ही उपनिबंधक साहेबांना विनंती केली का अशा जमिनी खरेदी करून जो बेकायदेशीर
लोकांवर अन्याय होतो, जास्त प्रमाणामध्ये व्याज वसूल केलं जातं, यावर त्या सावकारावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही त्या साहेबांना विनंती केलेली आहे। त्यानंतर हा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांना आणि सहकार मंत्री यांना आम्ही पत्राद्वारे पत्रव्यवहार करणारच आहोत आणि आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटून सुद्धा आमचं म्हणणं मांडणार आहे। यामध्ये आम्हाला या सावकारकीमध्ये 2 एकर जमीन विकावी लागली। आमच्या वडिलांना याच्या टेन्शनमुळे जावं लागलं, आमचा भाऊ याच्या टेन्शनमुळे गेला, त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। त्यासाठी आम्ही हे सगळे पत्रव्यवहार करून वाकचौरे यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे माझ्याकडे असलेले पुरावे सर मी त्यांना साहेबांना दिलेले आहेत आणि पुढे पण सर्व सावकारकीचे पुरावे हे देणार आहे। वेळोवेळी ज्यावेळेस लागल त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी उभं राहून या बेकायदेशीर सावकारांवर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे। या निमित्तानं आपल्या पठार भागामध्ये साकूर परिसरामध्ये या खाजगी सावकारकीचं जे पेव फुटलेलं आहे, अनेक लोकांवर अन्याय झालेले आहे, परंतु कुणी असं समोर येत नाही। जनतेला माझी विनंती आहे किंवा जे पीडित कोणी असेल त्यांनी आपलं म्हणणं उपनिबंधक साहेबांशी मांडावं आणि आपल्यावर झालेला जो अन्याय हा कुणीच जनतेने सहन करू नये यासाठी माझ्याशी संपर्क केला तरी चालेल, उपनिबंधक साहेबांशी संपर्क केला तरी चालेल। आपल्या पद्धतीनं सगळे पाठपुरावे करून अन्याय सहन करू नये ही माझी विनंती आहे।